नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। भाविकांना आलेले विविध अनुभव रोज तुमच्या समोर घेऊन येत असते। जर का तुम्हाला हे अनुभव आवडत असतील तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन क्लिक करा, ज्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील। आणि तुम्हाला तुमचे देखील काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर लिहून पाठवू शकता। फेसबुक आणि इंस्टाग्रामची आयडी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। तर चला आजच्या अनुभवाला आपण सुरुवात करूया। नमस्कार रेवतीताई, मी सोपान। आमचा परिवार वारकरी संप्रदाय म्हणून ओळखला जातो, त्यामुळे साहजिकच आमचे आणि विठू माऊलीचे व गजानन माऊली हिच्याशी जिव्हाळ्याचे नाते। बालपणापासून आमच्या रक्तात भावभक्ती रुजलेली असते। दरवर्षी पंढरीची वारी करणारे आमचे आबा आता खूप थकले होते। वयाची 70 ओलांडली होती आणि त्यातच नुकत्याच एका अपघातात त्यांच्या डाव्या पायास गंभीर दुखापत झाली, त्यामुळे त्यांना जास्त चालणं शक्य होत नव्हतं। वारीचा कार्यक्रम ठरला होता आणि नेहमीप्रमाणे सगळ्यांनी वारीस निघण्याची तयारी सुरू केली होती, पण डॉक्टरांनी आबांना जास्त चालण्यास मनाई केल्याने आम्ही त्यांना पायी वारीस जाण्यासाठी रोखले। त्यामुळे आबा खूप दुःखी झाले। रोज सारखे घरातील विठू माऊली हिच्या फोटोकडे पाहून अश्रू गाळत, एवढ्या वर्ष सुरू असलेल्या वारीच्या सेवेत खंड पडणार आहे याचं त्यांना दुःख होत होतं। त्यांच्या जागी मीच वारीत गेलो असतो, पण माझ्या शेतीचं काम सांभाळण्यासाठी कुणी योग्य आणि भरवशाची व्यक्ती मिळत नव्हती, त्यामुळे शेतीचं काम सोडून मला महिनाभर वारीत जाणं शक्य नव्हतं। मला आबांची तळमळ पाहवली जात नव्हती। माझी नेहमीची सवय आहे, मी गजानन महाराज यांचं पारायण सेवा शेतीचं कामामुळे जास्त करू शकत नव्हतो, त्यामुळे मी माझी कामे करत असताना महाराजांचे नामस्मरण करत असतो। असंच एक दिवस मी शेतात काम करत होतो आणि नामस्मरण करत होतो व महाराजांना विनवणी केली की आबांच्या मनातील तळमळ थांबवा। मी असे म्हणत असताना अचानक दुपारच्या रखरखत्या उन्हात एक पांढरं धोतर सदरा घातलेली साठीतील व्यक्ती माझ्याकडे शेतात आली आणि मला म्हणाली की मला रघुनाथ अण्णांनी धाडलं आहे तुमचे शेतीचं काम काही दिवस सांभाळण्यासाठी। तेव्हा त्या अनोळखी व्यक्तीवर मला शंका उपस्थित झाली असती, पण त्याने माझे रघुनाथ काका यांच्याविषयी सांगितले, त्यामुळे मी त्याला जास्त विचारपूस केली नाही। फक्त त्यांना त्यांचं नाव विचारलं असता त्यांनी त्यांचं नाव गणपत असं सांगितलं। त्यावेळी मी शेतात काम करत होतो व त्या काळात आजच्याप्रमाणे मोबाईल सुविधा नव्हत्या, म्हणून मी खात्री करून घेण्यासाठी लगेच रघुनाथ काका यांना संपर्क करू शकत नव्हतो। शेवटी मी गणपत ह्याला रघुनाथ काका ह्यांच्याकडे कधीपासून आणि काय काम करतो याची माहिती घेतली। त्याने रघुनाथ काका व त्यांच्या कुटुंबाविषयी इतक्या अचूक बारीक सारीक गोष्टी सांगितल्या की शेवटी मला खात्री पटली की काकांनीच गणपत याला पाठवलं आहे। काही दिवसांपूर्वी फोनवर मी काकांना आबांची तळमळ आणि माझी अडचण सांगितली होती, म्हणून कदाचित काकांनी गणपत याला शेत राखण्यासाठी पाठवलं असेल असं मला वाटलं। मग मी गणपत याला शेताची सगळी कामे समजावून वारीस निघण्याची तयारी सुरू केली आणि मग आबांचा आशीर्वाद घेऊन वारीस निघालो। तेव्हा कुठे आबांच्या चेहऱ्यावर समाधान उमटलं आणि त्यांची तळमळ थांबली। मी मग माझी पंढरीची वारी पूर्ण करून घरी परतलो आणि आबांचे पायी नमस्कार केला, तेव्हा आबांनी मला ही वारी अखंड सुरू ठेवावी असं सांगितलं आणि आशीर्वाद दिला। मग मी शेतातील गणपत याला पंढरपूर येथील प्रसाद देऊन तो रघुनाथ काका यांनाच देण्यास सांगितला व त्याला काही पैसे देऊन त्याला निरोप दिला व तेथून तो निघून गेल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मला रघुनाथ काका यांचा रात्री फोन आला व त्यांनी मला आबाची तब्येत ह्याविषयी ख्याली खुशाली विचारली। तेव्हा मी काकांचे खूप आभार मानले की त्यांनी गणपत याला शेताची कामे करण्यासाठी पाठवलं, पण ते ऐकून काकांनी वेगळीच प्रतिक्रिया दिली व ते मला विचारू लागले की कोण गणपत, मी कुणालाही तुझ्याकडे पाठवलं नाही।
मग ते काकांचं बोलणं ऐकून मी चक्रावलो व त्यांना म्हणालो की एक गणपत नावाची व्यक्ती तुमचं नाव सांगून माझ्याकडे आली होती व तिने महिनाभर शेतीचं काम सांभाळलं म्हणून मी पंढरीची वारी करू शकलो व कालच गणपत ह्याला तुम्हाला प्रसाद देण्यासाठी धाडलं. तेव्हा काका म्हणाले की अरे, मी मागील 20 दिवसापासून घरीच नव्हतो. मी नमूकडे म्हणजे माझी बहीण नम्रता हिच्याकडे ऑस्ट्रेलिया इथे गेलो होतो. कालच परतलो म्हणून आज तुला फोन केला. मग तर मी आणखीनच गोंधळलो की आपल्या शेतात महिनाभर राबली ती व्यक्ती कोण होती. मग माझ्या लक्षात आलं की गणपत हे दुसरं तिसरं कोणी नसून माझी गजानन माऊली हीच माझ्या हाकेस धावून आली होती व तिच्या आशीर्वादानेच आमच्या पायीवारीच्या परंपरेत खंड पडला नव्हता. माझ्या डोळ्यातून पाणी आलं व मी घरी गेलो आणि आबांना जेव्हा ही गोष्ट सांगितली तेव्हा त्यांच्याही डोळ्यात पाणी आलं आणि त्यांनी माझ्याकडून वचन घेतलं की मी कधीही पंढरीची आणि शेगावची वारी चुकवायची नाही. 6 महिन्यातून एकदा तरी या दोन्ही ठिकाणी माऊली दर्शनात जावे. मी आबांना तसं वचन दिलं आणि आजही मी कुठेही असलो तरी शेगाव आणि पंढरपूर येथे वर्षातून एकदा जाऊन येतोच. कारण जर आपली माऊली आपली इतकी काळजी घेते, आपल्याला जपते, तर आपण देखील त्यांच्या चरणी मस्तक ठेवायला त्यांचे पावनधाम गेलंच पाहिजे. रेवतीताई, अनुभव खूप वर्षापूर्वीचा आहे, पण आज केवळ आपल्या चॅनलमुळे तो इतर भक्तांसोबत शेअर करण्याची संधी मिळाली. याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. जय गजानन श्री गजानन गण गण गणात बोते. दादा, तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केला आणि तुम्हा सगळ्यांना दादांचा अनुभव कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा. आता वेळ आहे प्रश्नमंजुषेतील आपला आजचा प्रश्न विचारण्याची. खालील ओवीतील रिक्त जागा भरा. ऐसे ऐकता भाषण डॅश डॅश बोलला हसून. या भिक्षेचे कारण आहे तुमच्या बऱ्यासाठी. तर जिथे डॅश डॅश आहे तिथला शब्द तुम्हाला सांगायचा आहे. आता बघूया मागील प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे. तर उत्तर आहे सदाशिव वानवळे हे श्री माधवनाथ यांचे शिष्य होते आणि ज्यांनी बरोबर उत्तरं दिली आहेत त्यांची नावे पुढीलप्रमाणे. पहिलं दीपाली जोशी, 2 विद्या वानखेडे, 3 वैभव गोळे, 4 शंकर भोईर. तर तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. असा जास्तीत जास्त सहभाग घेत राहा आणि बरोबर उत्तरं देत राहा. आणि जर का तुम्हाला आपला आजचा अनुभव आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा आणि तुम्ही देखील तुमचा अनुभव मला कॉमेंटद्वारे फेसबुक, इंस्टाग्राम किंवा आपल्या जीमेलच्या आय डीवरती लिहून पाठवू शकता. फेसबुक, इंस्टाग्राम आणि जीमेलची आय डी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु गजानन माऊली नमः. गण गण गणात बोते.